नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अण्णा केदारने रघुच्या हातून प्रेरणासाठी जे जेवण पाठवलेलं असतं त्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं। प्रेरणा जेव्हा ते जेवण करते तेव्हा तिला गुंगी येते आणि ती झोपते। याचाच फायदा घेऊन अण्णा केदार आता प्रेरणाच्या घरात येतो। थोड्याच वेळात प्रेरणाला जाग येते तेव्हा अण्णा केदार तिच्या समोर असतो, पण प्रेरणा गुंगीत असल्यामुळे तिच्या ही गोष्ट लक्षात येत नाही आणि ती त्याला अजित समजून त्याच्याशी बोलू लागते। प्रेरणा म्हणत असते की अजित, तू कधी आलास? बरं झालं आलास ते, मला तुझी खूप आठवण येत होती असं म्हणून प्रेरणा अण्णा केदारच्या गळ्यात पडते। आता इकडे पुष्पा किचनमध्ये असताना वल्लरी तिथे येऊन तिला विचारू लागते की बहिणी, तुम्ही रवा काढून ठेवलाय का? तेव्हा पुष्पा विचारू लागते हो, पण का? तेव्हा वल्लरी म्हणू लागते की मला यांच्यासाठी गोडाचा शिरा बनवायचा आहे, कारण त्यांना शिरा खूप आवडतो ना म्हणून। तेव्हा पुष्पा म्हणते, अगं बघ, मी आज नेमका गोडाचा शिराच बनवलाय, मी देते की त्यांना। तेव्हा वल्लरी म्हणते, मला माहितीये तुम्ही खूप छान स्वयंपाक करतात, पण त्यांना माझ्या हातचा आवडतो। तेव्हा पुष्पा म्हणते, आता मी केलाच आहे ना, तेव्हा हाच शिरा मनोज भाऊजींना देऊया। पुढे ती म्हणते, कसंय ना वल्लरी, मनोज भाऊजी मला लहान भावासारखे आहे आणि तसं पण तू किती काम करशील ग, घरचंही बघशील बाहेरचंही बघशील, मी आहे ना इथे। तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, मग द्या मला तो शिरा, मी त्यांना देऊन येते। तेव्हा पुष्पा म्हणते, अगं मी देते की, हे काय, मी भरायलाच घेतला होता, तू जा, तुला बाकीचेही कामं असतील ना असं म्हणून आता वल्लरीला पुष्पा तिथून जायला सांगते। पुष्पा खूप आग्रह करत असल्यामुळे वल्लरीचा नाईलाज होतो आणि वल्लरीही तिथून निघून जाते। आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणाला जेव्हा जाग येते तेव्हा ती उठून म्हणू लागते की अजित, माझं डोकं खूप जड पडलंय रे। आणि ती जेव्हा डोळे उघडून समोर बघते तर समोर तिला अण्णा केदार बसलेला दिसतो। तेव्हा प्रेरणा खूप घाबरते आणि त्याला म्हणते की तू इथं कसा? आता अण्णा केदार मुद्दामच तिला बघून हसू लागतो। तेव्हा प्रेरणा म्हणू लागते की तू आत्ताच्या आत्ता इथून उठ। अण्णा केदार तिला म्हणू लागतो की प्रेरणा, तू मला पाहून अशी काय भूत पाहिल्यासारखं आरडतीयस? अरे तो तिला म्हणू लागतो, रात्री तर माझ्या गळ्यात गळे घालत होतीस आणि आता काय झालं? हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला मोठा धक्का बसतो। पुढे ती म्हणू लागते, आत्ताच्या आत्ता इथनं चालता हो, नाहीतर मी आरडाओरडा करून सगळ्यांना जमा करेल, नाहीतर बघ मी पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करेल। तेव्हा अण्णा केदार म्हणतो, हो का, मग जा। तेव्हा प्रेरणा उठून दरवाजाकडे पळत येते आणि दरवाजा वाजवू लागते। तेव्हा अण्णा केदारने दरवाजाला आणि गेटला कुलूप लावलेलं असतं। तेव्हा ती शेजारच्यांना आवाज देऊ लागते। तेव्हा अण्णा केदार तिथे येऊन म्हणू लागतो की प्रेरणा, कशाला आरडाओरडा करतेयस? तुला दिसत नाहीये का, मी गेटला कुलूप लावलंय, आणि फक्त याच दाराला नाही सगळ्या दारांना मी कुलूप लावलंय, तेही आतून आणि बाहेरून सुद्धा। ते ऐकल्यानंतर आता प्रेरणाला प्रचंड राग येतो आणि ती त्याची गच्ची धरत त्याला विचारू लागते, तू असं का वागतोयस, मी तुझं काय? तेव्हा अण्णा केदार म्हणू लागतो, प्रेरणा हळूहळू, अगं असा शर्ट ओढू नकोस, फाटेल, बघितलं नाही का तू, हा टी शर्ट अजितचा आहे ते बघितल्यानंतर आता प्रेरणाला आणखीच राग येऊ लागतो आणि ती म्हणू लागते की माझ्या आजीचा टी शर्ट घातल्यामुळे तू अजित कधीच होऊ शकणार नाही, तुझी लायकी तरी आहे का? आता प्रेरणा अण्णा केदारवर जेव्हा हात उचलते तेव्हा अण्णा केदार तिचा हात पकडत म्हणतो, माझी लायकी काढतीयस का? इकडे बघ असं म्हणत आता तो त्याचा मोबाईल काढून प्रेरणा आणि त्याची रात्रीला काढलेली व्हिडिओ क्लिप तिला दाखवू लागतो। ते बघितल्यानंतर आता प्रेरणाला मोठा धक्का बसतो। तेव्हा अण्णा केदार तिला म्हणू लागतो की माझी लायकी काढत होतीस, हा व्हिडिओ जर तुझ्या अजितपर्यंत गेला तर तो जगायच्या तरी लायकीचा राहील का? हे ऐकल्यावर आता प्रेरणाला खूप टेन्शन येतं आणि ती जोरजोरात रडू लागते आणि त्याला म्हणते की माझा सुखाचा संसार चालू आहे, तू त्याला गालबोट लावू नकोस, मी तुझं काय बिघडवलंय? तेव्हा अण्णा केदार म्हणतो, विसरलीस का, लग्नाच्या वेळी तू सगळ्यांसमोर माझ्या गालफडीत मारली होती आणि माझ्याशी लग्न तोडून तू निघून गेलीस, हा अपमान मी कधीही विसरणार नाहीये, त्यामुळे त्याचीच शिक्षा मी तुला देतोय। आता तुला ह्या घरात माझ्या डोळ्यासमोर नजर कैदेत राहावं लागणार आहे आणि बाहेरच्या जगाशी तुझा काहीही संबंध राहणार नाहीये, त्यामुळे आता तुला मी जे सांगेन ते सगळं करावं लागणार। बघ आता तुला मी माझ्या तालावर कसं नाचवतो ते। आता प्रेरणा
जीवाच्या आकांताने सगळ्यांना आवाज देऊ लागते, पण तिचा आवाज मात्र बाहेर कुणाहीपर्यंत पोहोचत नसतो. त्यामुळे आता प्रेरणा हतबल झालेली असते आणि मोठमोठ्याने रडू लागते. तेव्हा अण्णा केदार मात्र हसत असतो आणि तिची गंमत बघू लागतो. आता इकडे मनोज जेव्हा नाश्ता करत असतो तेव्हा पुष्पा त्याला दाराच्या आडून चोरून बघत असते. तेव्हा वल्लरी तिथे येते आणि पुष्पाकडे बघत तिला जरा आश्चर्य वाटू लागतं आणि ती तिला विचारू लागते की वहिनी, तुम्ही असं का बघताय? तेव्हा ती म्हणते, अगं काही नाही, मला असं वाटलं की त्यांचा नाश्ता झाल्यानंतर त्यांची प्लेट घेऊन जाऊया. तेव्हा वल्लरी म्हणते, वहिनी, अजून त्यांचा नाश्ता झाला नाही आणि नाश्ता झाल्यावरती मी आणून देईन की प्लेट. तेव्हा पुष्पा म्हणते, ठीक आहे, तू आण, मला अजून खूप कामं आहेत. असं म्हणत आता पुष्पा तिथून निघून जाते. आता वल्लरी मनोजला औषधं देण्यासाठी येते तेव्हा बघते की मनोजच्या सकाळच्या गोळ्या संपलेल्या असतात. तेव्हा ती विचारू लागते की तुमचं लक्ष तरी कुठं आहे? असे का लहान मुलांसारखे करताय? तुमच्या गोळ्या संपलाय, तुम्हाला समजत कसं नाही? तेव्हा तो म्हणतो, हो, मी जरा विसरलो. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, मी बाहेर जाणारच आहे, तर मी तुमच्या गोळ्याही घेऊन येते. असं म्हणून आता वल्लरी मेडिकलमध्ये येते. तेव्हा मेडिकलवाला तिला म्हणू लागतो की मॅडम, ह्या गोळ्या आपल्याकडे आहेत पण दुसऱ्या कंपनीच्या आहे, चालतील का? तेव्हा वल्लरी त्याला म्हणू लागते, असं कसं? तेव्हा तो म्हणतो, मॅडम, ह्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आहे, ह्या कुठल्याही कंपनीच्या घेतल्या तरी चालतं. तेव्हा वल्लरीला आता मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, नक्की ह्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आहे? तेव्हा ती दुसऱ्या गोळ्या दाखवत म्हणते, ह्या गोळ्या कुठल्या आहेत जरा चेक करता का? त्यावर तो म्हणतो की मॅडम, ह्या कॅल्शियमच्या गोळ्या आहे. आता वल्लरीला डाऊट येतो आणि ती विचार करू लागते की एवढ्या मोठ्या आजारासाठी व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम सारख्या गोळ्या दिल्या, नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे वल्लरी औषधं न घेताच तिथून निघून जाते. आता इकडे बिचारी प्रेरणा रडत असते आणि मला कुणीतरी सोडवा असं म्हणू लागते. त्यावर अण्णा केदार म्हणतो की प्रेरणा, प्लीज तू रडू नकोस, तू रडली की मलाही रडायला येतं. आता तो प्रेरणाला पाण्याचा ग्लास देत म्हणतो की घे, हे पाणी पी आणि शांत हो. तेव्हा मात्र प्रेरणा तो ग्लास जोरात फेकून देते. तेव्हा अण्णा केदार तिच्यावर ओरडत म्हणतो की आता खूप झालं, केव्हाची किरकिर लावलीये, आता रडणं बंद कर. तुला मी सांगितलं ना की तू रडली की मला रडू येतं आणि मला रडू आलं की मला भूक लागते. तेव्हा तो तिला म्हणू लागतो की माझ्यासाठी काहीतरी जेवायला बनव. तेव्हा प्रेरणा म्हणते की अजिबात नाही, मी तुझ्यासाठी काहीही करणार नाहीये. तेव्हा अण्णा केदार पुन्हा ओरडत म्हणतो, जेवढं सांगितलं तेवढं कर, नाहीतर बघ, मी फक्त अजितलाच नाही तर अख्ख्या जगाला तो व्हिडिओ व्हायरल करेल, तेव्हा बघ तुझी किती बदनामी होईल. तेव्हा प्रेरणा हात जोडून त्याच्या विनवण्या करू लागते. तेव्हा अण्णा केदार मुद्दामच तिची नक्कल करत म्हणतो की याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आता मी तुला जे सांगेल ते तुला करावं लागेल आणि हीच तुझी शिक्षा आहे. आता इकडे वल्लरी जेव्हा घरी परत येते तेव्हा ती मनोजला विचारू लागते की तुम्ही तुमची औषधं चेक करून घेत नाही का? तुम्ही किती दिवसापासून व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमचे औषधं घेताय? त्यावर मनोज म्हणू लागतो की मला जेव्हा माझ्या आजाराबद्दल कळलं तेव्हा मी खूप खचून गेलो होतो, त्यामुळे मी या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. पुढे तो म्हणतो, आपण एक काम करूया, आपण डायरेक्ट डॉक्टरांनाच विचारूया. त्यावर वल्लरी म्हणते, नुसतं विचारूच नाही, चांगलं ठणकावून विचारू. आता त्यांच्यातलं बोलणं पुष्पा चोरून ऐकत असते. तेव्हा आता पुष्पाला चांगला घाम फुटलेला असतो. त्यामुळे पुष्पा पटकन जाऊन त्या डॉक्टरांना फोन लावते. आता पुष्पाचा फोन आल्यावर डॉक्टर खुश होतात आणि तिला त्यावर पुष्पा त्यांना म्हणते की कसलं पेमेंट, आणि ती पुढे सांगू लागते की मनोजच्या बायकोला त्या औषधांबद्दल सगळं कळलंय, त्यामुळे ती चौकशीसाठी तुमच्याकडे येणार आहे. आता तुम्ही एक काम करा, गाशा गुंडाळा आणि इथून निघून जा. त्यावर डॉक्टर तिला म्हणू लागतात, पण हे सगळं तर तुम्हीच करायला सांगितलं होतं. तेव्हा पुष्पा म्हणते, मी जर तुम्हाला विहिरीत उडी मार म्हटले तर तुम्ही माराल का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी आता काय करू? त्यावर पुष्पा म्हणते की आता पटकन तुम्ही हे शहर सोडून इथून निघून जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी माझं नाव येता कामा नये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.